ही आंदोलनाची सांगता MPSC समोर वृक्षारोपण करून करणार आहोत. काँग्रेस पक्षाचा दिनों से रामचंद्र आबा दलवी जी जो महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष हैं, नवी मुंबई के जिला अध्यक्ष हैं, उन्होंने इस अनशन पे बैठे रहे। साथ में धनंजय शिंदे जी जो रोजगार सेल के महाराष्ट्र के अध्यक्ष हैं, वो अपने बैठे रहे। हमारे साथ तमाम कांग्रेस के साथी मनोज उपाध्याय जी हो, महेश भंगे जी हो, तुकाराम कदम जी हो, विजय पाटिल, शंकर पाटिल, तमाम साथी हमारे तक पिछले 9 दिनों से इस मुहिम से जुड़े रहे। तो उन सबका धन्यवाद करता हूँ जो इस मुहिम को आगे बढ़ाया। पुलिस प्रशासन हो, तमाम लोगों ने उस MPPS एग्जामिनेशन जो ऑफलाइन होने वाली है उसके लिए वो स्वागत के पात्र है। जो ऑनलाइन के मुहिम हम लोगों ने लड़ाई छेड़ी, सरकार को झुकना पड़ा। आज देवेंद्र फडणवीस साहब का ट्वीट आया, GR आया कि 1 साल के लिए से आगे बढ़ाते हैं। ये सिर्फ आंदोलन स्थगित किया गया है, खत्म नहीं किया गया है। सरकार पे हमारी पैनी नजर रहेगी। ये बात को मैं आगे बढ़ाते हुए नवी मुंबई जिला अध्यक्ष से निवेदन करूंगा कि वो विस्तार से अपनी बात को रखें। जय हिंद, धन्यवाद। नमस्कार. आजचा 9वा दिवस आमचा हा उपोषणाचा आणि ह्या पुढेही उपोषणं आणि आंदोलनं चालू राहतील. आता तात्पुरती त्याला आम्ही स्थगिती देतो आहोत. तुम्ही पाहिलं असेल की मागच्या 15 दिवसापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते आणि मोठी मोठी आंदोलनं होत होती. मी औरंगाबाद बघितलं, लातूर बघितलं, परभणी, अमरावती, ही सगळी आंदोलनं चालू असताना आमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, बंटी पाटील साहेब, आम्हाला त्यांनी आदेश दिला की जरी ही आंदोलनं जिल्हा लेवलवरती होत होती एक दिवसाची, तर आपल्याला मुळावर घाव करायचा आहे. तो मुळावर घाव करायचा म्हणजे काय, तर MPSCचं जे नवी मुंबई CBD बेलापूरमध्ये ऑफिस आहे, त्या ऑफिसच्या दारातच बसून आंदोलन करायचं आहे आणि सतत येता जाता अध्यक्षांना, सेक्रेटरी साहेबांना आणि सरकारला आठवण करून द्यायची की विद्यार्थी रस्त्यावरती आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे त्यांच्या बिल्डिंगखाली, त्यांच्या गेटवरती बसून आंदोलन, साखळी उपोषण करत आहे. ह्याचा इम्पॅक्ट एवढा जोरदार झाला की काल परवा CM साहेबांना मीटिंग घ्यावी लागली. काल घेतली त्यांनी आणि आज त्यांनी जाहीर केलं की ही वर्षभरासाठी ही परीक्षा जी ऑफलाईन पद्धतीने होईल. मित्र, विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की जरी ही तात्पुरती स्वरूपीची त्यांनी ऑनलाईन पद्धतीला स्थगिती दिली असेल तरी आपण हा लढा कायम ठेवायचा आहे. कारण आमचं एकच लक्ष आहे की ही परीक्षा पुढे भविष्यात सुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की एकतर डिजिटल ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि जरी पुढे ह्यांनी केलं तरी गोंधळ हा कायम राहणार आहे. कारण गेले कित्येक वर्ष आपण पाहतो प्रत्येक परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे. आत्तापर्यंत MPSC ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेत होती आणि पुढे पण ऑफलाईननीच घ्यायला पाहिजे. कारण ज्या विद्यार्थ्यांमध्ये कॅलिबर आहे, जे ही परीक्षा क्रॅक करू शकतात, ज्यांना काही डाऊट असेल, आपण बघितलं आहे शाळेमध्ये 10वी 12वीच्या परीक्षा देताना आपण जर काही डाऊट झाला तर आपण प्रश्नपत्रिका परत मागून त्याच्यावरती पुन्हा रीचेक करत होतो. ऑनलाईनमध्ये असं नाही आहे. बराचसा गोंधळ पाठीमागे कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने केला जातो. त्यामुळे हा अन्याय हुशार विद्यार्थ्यांना होऊ नये. कारण हे विद्यार्थी पुढे जाऊन पॉलिसी मेकर्स होणार आहेत, महाराष्ट्र चालवणार आहेत. तर ही ऑफलाईनमध्ये अजून ट्रान्सपरन्सी आणून
ही कडक आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी म्हणून हे आंदोलन पुढे आम्ही चालूच ठेवू. धन्यवाद.